नमस्कार. आज मी तुम्हाला भगवान हनुमानाच्या जन्माची रोचक कथा सांगणार आहे. ही कथा रामायण आणि पुराणांमधून घेतलेली आहे. मी ही कथा कथाकथनाच्या स्वरूपात सांगेन, ज्यात पूर्वकथा, जन्म आणि जन्मानंतरच्या घटना समाविष्ट आहेत. ही कथा मुख्यतः वाल्मिकी रामायण म्हणजेच बालकांड आणि किष्किंधा कांडावर आधारित आहे. मराठी आवृत्त्यांमध्ये एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणामध्ये हनुमानाच्या जन्माचे वर्णन आहे. तसेच त्र्यंबकेश्वर महात्म्य, नवनाथ भक्तिसार आणि गौतमी महात्म्य या ग्रंथांमध्ये जन्मस्थळ आणि कथेचा उल्लेख आहे. चला सुरुवात करूया. एकदा असा काळ होता जेव्हा स्वर्गलोकात देवराज इंद्राच्या सभेत एक सुंदर अप्सरा राहत होती. तिचे नाव होते पुंजिकस्थला. ही अप्सरा अतिशय चंचल आणि खोडकर स्वभावाची होती. एक दिवस ती वनात भटकत असताना एका तपस्वी ऋषींना पाहते. ऋषी ध्यानात मग्न असतात, पण अप्सरा त्यांना वानर समजून त्यांच्यावर फळे फेकते. या खोडसाळपणामुळे ऋषींची तपश्चर्या भंग होते आणि ते क्रोधित होतात. संतापून ते अप्सरेला शाप देतात, तू पुढील जन्मात वानर रूप धारण करशील. शाप ऐकून अप्सरा दुःखी होते आणि ऋषींकडे क्षमा मागते. ऋषी दया करतात आणि म्हणतात, तुझे वानर रूप भव्य असेल. तू एका तेजस्वी महाबली पुत्राला जन्म देऊन या शापातून मुक्त होशील. इंद्रदेवाने या शापाबद्दल विचारले असता अप्सरा सांगते की तिने ऋषींना वानर समजून फळे फेकली. इंद्र म्हणतात, तुला पृथ्वीवर जाऊन राहावे लागेल. तिथे तू एका राजकुमाराच्या प्रेमात पडशील, जो तुझा पती होईल. लग्नानंतर तू शिव अवताराला जन्म देऊन मुक्त होशील. अशा प्रकारे पुंजिकस्थला अप्सरा पृथ्वीवर अवतरते आणि तिचे नाव होते अंजनी किंवा अंजना. ती अतिशय सुंदर आणि पवित्र होती. एकदा ती वनात भ्रमण करत असते तेव्हा तिला एक तरुण दिसतो. तो तरुण अतिशय आकर्षक असतो आणि अंजनी त्याच्याकडे आकर्षित होते. पण त्या क्षणी तिचा चेहरा वानरासारखा होतो, कारण शापाचा प्रभाव सुरू होतो. ती चेहरा लपवते, पण तो तरुण जवळ येतो आणि म्हणतो, मी वानरराज केसरी आहे. मी इच्छेनुसार मानवरूप धारण करू शकतो. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यांचा विवाह होतो. केसरी हा सूर्यदेवाच्या वरदानाने प्राप्त झालेला बलवान वानर राजा होता. त्याचे राज्य सुवर्ण निर्मित सुमेरू पर्वतावर होते. विवाहानंतर बरेच दिवस उलटतात, पण केसरी आणि अंजनी यांना पुत्रप्राप्ती होत नाही. ते दुःखी होतात आणि ऋषींकडे जातात. ऋषी सांगतात, नारायण पर्वतावर स्वामी तीर्थावर 12 वर्षे व्रत आणि तपश्चर्या करा. अंजनी तपश्चर्या सुरू करते. तिच्या कठोर तपावर प्रसन्न होऊन वायुदेव म्हणजेच पवनदेव म्हणतात, तुला अग्नी, सूर्य, सुवर्ण आणि वेदसंपन्न पुत्र प्राप्त होईल. त्यानंतर अंजनी महादेवांची आराधना करते. महादेव प्रसन्न होतात आणि म्हणतात, मी तुझ्या गर्भातून जन्म घेईन. दूर अयोध्येत राजा दशरथ आणि त्याच्या 3 राण्या म्हणजेच कौसल्या, कैकई आणि सुमित्रा पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करत होत्या. गुरूंच्या सल्ल्याने दशरथ पुत्र कामेष्ठी यज्ञ करतात. यज्ञातून एक दिव्य पायस म्हणजेच खीर प्राप्त होते, जो राण्यांना वाटला जातो. याच वेळी अंजनी महादेवांची पूजा करत असते. दशरथाच्या यज्ञातील एक पायसाचा एक भाग एका गरुडाने किंवा घारीने उचलला आणि उडताना तो अंजनीच्या हातात पडतो. आजूबाजूला कोणतेही फळझाड नसल्याने अंजनी हे देवाचा प्रसाद समजून ते ग्रहण करते. या दिव्य प्रसादाच्या प्रभावाने अंजनी गर्भवती होते. चैत्र शुद्ध पौर्णिमेला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी पर्वतावर हनुमानाचा जन्म होतो. जन्मतःच हनुमान अतिशय बलवान आणि तेजस्वी असतो. वायुदेवाने ते फळ अंजनीपर्यंत पोहोचवले असल्याने त्याला पवनपुत्र किंवा मारुती म्हणतात. हनुमान हे महादेवाचे 11वे रुद्र अवतार असतात. जन्मानंतर 2 प्रहर उलटतात आणि सूर्योदय होतो. बाल हनुमानाला भूक लागते. आई अंजनी फळे आणण्यासाठी जाते. तेव्हा हनुमान आकाशातील लाल सूर्यबिंबाला पिकलेले फळ समजून उडी मारतो आणि सूर्याला गिळण्याचा प्रयत्न करतो. त्या दिवशी अमावस्या असल्याने राहू सूर्यग्रहणासाठी येतो, पण हनुमानाला दुसरा राहू समजून राहू पळून जातो. हे पाहून इंद्र संतापतो आणि हनुमानावर वज्र फेकतो. वज्राचा प्रहार हनुमानाच्या हनुवटीवर म्हणजे जबड्यावर लागतो आणि ती वाकडी होते. यामुळे त्याला हनुमान हे नाव पडते.
या घटनेने पवनदेव क्रोधित होतात आणि जगातील वायू संचालन थांबवतात. प्राणी त्रस्त होतात. तेव्हा ब्रह्मा, इंद्र आदी देवता येतात आणि हनुमानाला वरदान देतात. ब्रह्मा अमित आयुष्य, इंद्र वज्राने पराभूत न होण्याचा, सूर्य स्वतःच्या शतांश तेज आणि शास्त्रज्ञान, वरुण पाश आणि जलापासून अभय, यम यमदंड आणि पाशापासून मुक्ती, कुबेर शत्रुमर्दिनी गदेने अवध्य, शंकर प्रमत्त आणि अजेय योद्ध्यांवर विजय, विश्वकर्मा सर्व अस्त्रशस्त्रांपासून संरक्षण. या वरदानांमुळे हनुमान अमर आणि अजेय होतात. त्यांचा पराक्रम रामायणात विख्यात आहे. अशा प्रकारे हनुमानाच्या जन्माची ही कथा भक्तांना बळ आणि श्रद्धा देते. हनुमान हे ज्ञान, भक्ती आणि शक्तीचे प्रतीक आहेत. जय बजरंगबली.